सकाळ झाली आजची नाही हो. मस्त ऊन तापली उठल्या उठल्या. आपलं सगळं आरामानं झालं. मस्त पाणी अन्न झालं, मस्त काड्याही पेटल्या, झरकण इस्तोही पेटला, स्वयंपाकही झाला आणि जेवणही झालं. आज मस्त वाटलं. काल तर बस बापा पाण्यातच स्वयंपाक आणि पाण्यातच जेवा लागलं बापा. आज झालं बापा चांगलं जेवण. नाही तर आलो त्या रात्री आपण भजेनं चहाच पिऊन झोपून गेलो. आणि काल तर ते खिचडीच पुरली आपल्याला. तिखट भात होय काय तेच पुरलं, तेच खाल्लं. 2 दिवस तर आपले असेच अर्ध्या पोटानं राहू गेले बापा. आज भेटलं जरा असं चांगलं भाजी पोळीचं जेवण. आज असं शांत लागून राहिलं जीवाले. तुले व मुन्नी आज चांगलं वाटते, बरं लागते का बस दुखतेच? नाही आता बरं वाटून राहिलं. आता दुखणं गिकणं हिनं गीतानं चुरून दिली ना राती तर कणी आता बरं लागून राहिलं आता. आणि जेवणही पोटभर झालं तर आता मस्त लागून समाधानी वाटून राहिलं आता. झोपही साजरी आली बापा रातच्यानं. पाणी घेणं नाही आलं कधी तर छान साजरी झोप आली. आणि पहिल्या रात्री तर सारा रातभर टप चालू होतं. झोपही नाही आली रातभर पहिल्या रात्री. हो तर पहिल्या रात्री तू म्हणत्या नातवात होतं इंदिरा, म्हणून तुला झोप नाही लागली. आता आम्ही म्हणलं तुले फोन कर, फोन केला त्या रमाला दिलं सांगून. दादा तू निश्चिंत झाली, बेफिक्र झाली, म्हणून तुला रात्री झोप आली. पाण्याच्या ना नाही काही. हा कमला ते बी गोष्ट आहे. पहिल्या रात्री माय मन कधी मा घरीच होतं. आता रातभरी बरोबर झोप नाही आली. रात्री चांगली झोप लागली बापा. तिखट भातच खाऊन झोपलो पण मस्त झोप लागली. हो आता इथंच बसल्या राहता काय व? चालता जराशा तिकडे घुमून फिरून येऊ, जरासा जंगल पाहून येऊ जरासा. मी नाही येत बापा. आज मी नाही येत रे बापा. आज काल मी मरता वाचली. आज नाही येत मी. आज आता मी तंबूतच थांबतो. आता मी आता कुठं नाही येत. ज्याले घुमाचं आहे, पाहायचं आहे, जंगल पहा, या काही करा, मी तर तंबूतच थांबतो बापा आज. काय व बेकार तोंडी मुन्नी, जंगलात आलो आपण रेन कॅम्पिंग करायला. अशी भेल्यानं काय जंगल कॅम्पिंग होईल का आपली? काय आनंद घेऊ मग आपण ह्या सृष्टीचा आणि निसर्गाचा, ह्या पावसाचा? घेतला काल लय आनंद घेतला बापा. मरत हाव करा आनंद घेतला काल. आता नाही घेवायचा आहे मला आनंद. तसंही आपण खेळातच राहतो. आनंदच आनंद आहे. चाल ना मुन्नी, अशी पुढं तरतर नको हो जो. अशी हिशोबानं गेलं पाहिलं आलं घुमून तर काय होते? इथं बसून काय करन? नाही बापा, किती बी हिशोबानं गेलं आणि हिशोबानं फिरलं तरी कणी आता पाणी आलं आहे, गोट्या काटायले, शेवाळा फुटले आहे, तर कुठे घसरून पडू शकते. आणि चिखल पिक्कल झाला त्या जंगलाचं काय माहित आपल्याला? कुठे फसलं तर कोणी काढन आपल्याला? काही आपल्याला माहित नाही पडत काय हो मुन्नी? कुठं शेवाळ आहे, कुठं चिखल आहे, असं माहित नाही पडत का आपल्याला? खडका जाऊ येऊ. हो चला साऱ्यात जणी चला आज. आता मस्त पाहू तिकडे खेकडे खुकडे, काही टेकोडे गिकोडे, काही टरोटा गिरोट्याची भाजी गिजी, काही भाज्या गिज्या भेटन तर घेऊन येऊ. रच्च्यानं कराले. हो ना, काढे पाहिजे आपल्याला. काढे इथं संपले, काढे घेऊन येऊ. चालतं ना वा इंदिरा? का आजही थांबतो तू तंबूत? नाही चाल ना. मी काय तंबूत थांबायला आली का? चल येतो मी बी. हो मी येतो. आता काल पाणी होतं चालू म्हणून नाही आली मी. आता उघाड आहे ना साजरे. येतो ना मी, येतो चला. मग तू एकटीच थांबतो काय मुन्नी तंबूत? एकटीला तर भेवबी लागन हो मला. तुम्ही आता कुठं जाण? मी एकटी तंबूत नको कोणी आलं तर नाही घेऊन जाईन मला. मग चाल ना चाल. फक्त तर नको हो जो पुढं. आपले हिशोबानं राहायचो. चाल, काही नाही होत. हो चला बापा, आता सगळ्यात चालल्या तर मी एकटी काय राहू. चला. एवढ्या जंगलातून रस्ता? असं वाटतं की कोणी येणं जाणं करते काय इथून? तर काय झालं तर रस्ता आहे तर काऊन फॉरेस्टवाले हिंडत नाही काय? गाड्या घेऊ हिंडतात ना सारा पुऱ्या जंगलामध्ये हिंडतात ते. त्याले काय जंगल, त्याचा जंगल होतो. ते जंगलाचे राखणदार राहते. ते गाड्या जशा जीपा घेऊ हिंडतात ना जंगलामध्ये. तर मग रस्ते तर काढले राहतेच ते ना. जिकडे तिकडे रस्ते काढले राहते जंगलामध्ये. एवढं हैराण व्हायची काय गरज आहे? रस्ता भेटला तर चांगला आहे ना. चला ना रस्त्यानं जाऊ ना. आता बापा कमला, एवढा मोठा जंगल आहे. किती मोठा जंगल आहे? एक मोठं शहर तेवढा मोठा जंगल आहे. ते एवढ्या मोठ्या जंगलामध्ये हिंडत असतील काय ते लोक? मला वाटलं का जवळ हिंडत असतील बापा. एवढ्या साऱ्याच्या पुऱ्याच्या जंगलामध्ये. हो ना व गंगा, हिंडतात ना. आता कुठेही जातो आपण, काढायला जातो, कुणीकडेही जातो जंगलामध्ये. रस्ते दिसत नाही काय? मग तू काय एवढी घाबरून राहिली? रस्ता केला राहते, हिंडतात घुमतात, काही नाही होत त्याला. चला बापा मग कुठं चालतात? आनंद घे ना कमला, वातावरणाचा आनंद घे ना. पाय बरं केवढं मस्त दिसून राहिलं. असं वाटते का महाबळेश्वरच होय काय? आपण महाबळेश्वरलाच आलो असं वाटून राहिलं. मस्त धुके. आता दुसरं जंगल, अजून जास्त ऊनही नाही, पाऊसही नाही. केवढं मस्त वाटून राहिलं वातावरण. हो बापा इंदिरा, हे गंगाच आहे. अशी हे गंगाच भेटेत घाई आहे ते. पाय मुन्नी काय मता वाटली तरी ते भिवून नाही राहिली, चुपचाप चालून राहिली. हे गंगातच चालते पोत. अमाय आता काऊन ना, अमाय आता काऊन आता काऊन हो गीता? काऊन बोमलले चोटी आहे करून? हे गंगाले मुंदली मी होय. ए गंगा काय
ना हो ना एकटी थोडी आहे तू टुक 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 थाळ इथं हे काऊन तिथं ते काऊन असं काऊन म्हणतो तू तर रात नाही का जंगलात मध्ये राहते हा हिंडत तर राहते हे कमलानं म्हणलं तर लोक इथे फालेतवाले तर चालून राहिली बापा चालून राहिली गीता चाल चाल तर तेव्हा नाही ती चला मग पटा आता तिथे काय हो हो गीता चाल तिकडे ह्या टेकड्यावर टेकड्या तुकड्याने निघतेत हे टेकोडे चल ह्या टेकड्यावर तर चढा ह्या टेकड्यावर असं टेकोडे चला काही आणलं कोण टेकोडे नेवासाठी कायच्यात ज्ञान मग आणलं ना म्या आणला मी एक थैला आणला मी खोसला आहे कमरीत काढतो बरोबर टेकोडे सापडले म्हणजे चला तर खरी हा चला मग एक फक्त शांताबाई समजदार आहे आपल्यामध्ये बाकी सगळे अनाडी आहे असं बाबा हो 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 चला चला चल चला 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 इथं भेटतील भांडणाले चला चला शांताबाई शांता इकडे ये शांता हे बाई इकडे टेकोडे भेटले मस्त टेकोडे आहे आपली 2 दिवसाची भाजी बनते ये इकडे अय शांताबाई थांब ना कुठे चालली बोलावतेत ना त्या चाल ना तिकडे टेकोडे भेटले म्हणते ना शांताबाई थांब ना इकडे काय आहे व गंगा तुला काही ना काही दिसतच राहते काय व गंगा काय आहे पाहतो शांताबाई पाहतो तू काय आहे पाहतो पाहत नाही ना काही नाही वर तर डोळे करू करू चालता तुम्ही म्हणून तुम्हाला काही दिसत नाही पाहतो त्या झाडाच्या बुडाखाली पाय ना काय आहे पाय ना शांताबाई पाय ना अहो समोर नको जाऊ ना शांताबाई अहो तिकडे नको जाऊ ना शांताबाई इकडूनच पाय ना तुला भेव नाही लागत काय तर काम आहे बापा अहो काही नाही होय देव होय दगडाचा देव होय जुन्या काळी असे देव ठेवत होते देव होय दगडाचा काय ठेव ते काय जिवंत आहे काय तो बेटा शांताबाई गंगा काय करून राहिल्या हो तुम्ही ओ या ना इकडे बापा पडान काय तिकडे तर अजून इकडे टेकोडे आहे ना मस्त अहो इकडे या इकडे सगळ्या जणी इकडे या ते खावाचं मग पाहिजे इकडे पा काय आहे इकडे पा काय दिसलं वा आता इथे नीरा काय दिसत होता ते का बापा तोतली गीता ऐ या इकडे या हे पा इकडे काय दिसलं आम्हाला आता खजाना दिसला काय अजून गंगाले मला काही ना काही दिसतच राहते ना पहिले अहो देव दिसला देव खजाना नाही देव दिसला झाडाखाली मी तर मागत राहतो बापा आता खजाना भेटो नाही तर काही भेटो थांबा थांबा समोर समोर नको वा हे दगडाचा देव आहे या कोणा जुन्या काळी कोणतरी मांडलेला देव आहे या अमाय ते चिठ्ठी भेटली होती डब्यामध्ये 7 बहिणी नाही मैत्रिणी होत्या त्याने तर नाही मांडलं या देव होऊ शकते त्यानेच मांडला असं देव ह्या माय बाई मस्त देव आहे हा अजून त्याचं पालीच नाही निघालं काय गड्या शेंदूर लावलं असं त्यानं शेंदूर नाही निघालं एवढं पक्क पेंट लावला काय तर देवाले दगड आणला बसून दिला आणि त्याच्यावरची बापा हारही तसाच आहे आणि देवाले तर घंटी बी नाही आहे बापा मस्त देव आहे अय कमला गंमत नको करू जंगलातल्या या देवाचे एक वेगळंच रहस्य राहत असते हा काहीच्या काही भलत्याच भलतं होऊन जाईल गंमत नको करू मजाक नको उडू हा हात जोडा पहिले सगळ्या जणी हात जोडा देवाच्या पाय लागा माय पाय कमला पाय तू मजाक उडवली ना देवाची चमत्कारी देव आहे या चमत्कारी देव आहे सत आहे या देवामध्ये पाय तू मजाक उडवली ना पाय पाणी चालू झाला हात जोड माफी माग देवाची पहिले माफी माग माय खरंच काय भरलं पाणी सुरू झालं रद हो कमला माफी माग तू हात जोडून नाही तर नाल्या ढोड्याले पाणी होईल ना आपण तंबूपर्यंत नाही पोहोचू देवा मला माफ कर मी नादानी होती असे बोलली मी माय हा हेतून होता मी मजाक नाही उडणार देवा तुमची मला माफ कर देवा मला माफ करा आणि आम्हाला सुखरूप आमच्या तंबूपर्यंत पोहोचू द्या आणि हे पाणी थांबू द्या आम्ही रेन कॅम्पिंग करायला आलो ह्या जंगलाची आम्ही जंगलाचं नुकसान करायला नाही आलो देवा आम्ही काहीच नाही करणार आम्ही रेन कॅम्पिंग करून आनंदानं घराकडे जाऊ अमाय पाय झालं बंद पाणी हो गड्या एकदम अचानक बंद झालं पाणी तर कमला हे पाय देव दगडाचा असो कायचाही असो पण कधी मजाक नाही उडवाव हे आपला निसर्ग आणि ह्या जुन्या मूर्तीमध्ये काही ना काही ऊर्जा राहते मला तर असं वाटते की ह्या देव या निसर्गाचा या जंगलाचा रक्षक आहे काय असंच असू शकते नाही हो शांताबाई हो असू शकते बरोबर आहे देव बाप्पा आम्ही या तुमच्या जंगलामध्ये फक्त फिरायला आलो आम्हाला सुरक्षित ठेव आणि सुरक्षित घरी जाऊ दे बाप्पा चला आता चला हो चला कुठे टेकडे आहे तर टेकडे घेऊन घराकडे निघू घराकडे म्हणतो तू माय आपल्या तंबूकडे निघू हो तर तिकडे त्या पुत्याकडे लोय आहे पांढरत आहे चला अजून झाला ना पाऊस सुरू अजून चालता का देवाजवळ अजून म्हणू देवाले देवा बाप्पा आम्हाला तंबूपर्यंत जाऊ दे मग पाणी येऊ देजो अय कमला गंगा आता काय लेवा आता जाऊ नका तुम्ही आलो ना एक वेळा आपण मागितलं ना आशीर्वाद देवाले बस झालं आता जाऊ नका डबल नाही मग देवाले म्हटलं तर पाणी थांबलं म्हणून म्हणतो अजून जाऊ चला ना तसं थोडी राहते व आपण देवाले म्हटलं म्हणून पाणी थांबलं काय आता आला एक शिरवा येत नाही का थोडंसं येते ना थांबून जाते ते तसं झालं ते थोडं चालन थांबून गेलं पण आता झालं पिटर चालू आता पटकन काय टेकोडे आहेत करा गोळा
आणि चला आपल्या तंबूकडे व्हा पटकन रवाना. तंबू जवळ करा आता आपलावाला. हा आता जंगलात फिरण्यात मजा नाही आता. आज अजून पाण्याची वारी दिसते. ते पहा आभाळ पहा कसं काळ काळ झालं. आज अजून पाणी आहे दमदार. चला पटकन आपल्या तंबूकडे. करा गडे पटकन गोळा करा ते कोडे आणि चला मस्त रातच्यानं भाजी बनवू. इथं लय त्या कोडे आहे ह्या गोत्या खाली. त्या गोत्याच्या काता कातानं इथं लय आहे त्या कोडे. इकडे जाय हो. हे इकडे याय लय आहे ना. चाल ना मग गंगा काऊन थांबली. चाल ना पटपट. तू वय समोर शांताबाई. मला भेव लागून राहिलं बापा. काय बेकाड्यावाण्याची वय मांगा माया होऊ दे मला समोर. मुन्नी काय वय होतो हे. मला खेटू खेटू मला धक्के मारू मारू चालून राहिली. मा पुढं पुढं होय ना मांग माया. चुपचाप चाला गड्या चुपचाप चाला. पहिलेच तर अंधारून आलं. पाणी या भरपूर येते. नदी नाल्याले पूर येऊन जाईन तर तंबूत नाही पोहोचू आपण. म्हणून म्हणतो सड 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 चाला पटपट. चला चला मला तर भेव लागून राहिलं बापा. मला मंदात उद्या मावर बितली ना म्हणून मला भेव लागून राहिलं. मी हाव ना मंग सारेच्या. हा समोर शांताबाई आणि मी सारेच्या मंग हाव. मग काय भेटाव तुम्ही मंदातले. काही वाच राहिलं ना तर मंदात लई होतं. काय मंदात राहिलं ना काय वाचन काय तुम्ही. चला काही व्हायला लावतं काय तुम्ही. हवं कमला आता सुखरूप राहू दे ना. आपण कॅम्पिंग करायला आलो. आनंदाने कॅम्पिंग करू आणि आनंदाने जाऊ. काही व्हायलाच लावतं का तू. हो ना एवढी मरता मरता वाचली मी तर काही कमीच आहे का. हा बरं झालं मा नशिबाला जोर होता म्हणून. चालता काय काही इथंच गोष्टी करता. चालता का समोर समोर करता का तंबू जवळ. हो हो चाल चाल. चला बाबा पाणी वाढून राहिलं. लवकरात लवकर या जंगलातून निघून आपल्या तंबूत जा लागन बाबा आपल्याला. ये जावं सगळ्या जणी. कोणी मागं नको राहावं. ये जा. हो येतो शांताबाई तू चाल समोर समोर. इकडे एवढं मोठं जंगल आहे पण एकही फळ भेटलं नाही बापा खावा जोगतो. खावाचं मग पाहिजे बापा. पहिले तंबूकडे पोहोचण्याचा मार्ग पाय बापा. पटपट तंबूकडे पोहोचा पहिले. खावाले सुचते का या कमलाले तर. एक गोष्ट सांगून राहिली मी चालता चालता. खावाचे फळ काहीच नाही म्हणून काय खावाले म्हणून राहिली का मी. चला चला ते खावा तर मग पायदा बापा. पाय जा खाली. पाय घे घसरून पडन नाही तर आरामानं. जास्त धावू नका. बापरे पाणी तर एवढं एवढं जमाय झालं गड्या. अंदाजा येते. पाणी लय येऊन राहिलं. पाऊस लय येऊन राहिला. हे पाय नाले बी भरून राहिले लहान लहान. इथं नेटवर्क बी गेलं गड्या. मोबाईलचं नेटवर्क बी गेलं. इथं एवढं पाणी येऊन राहिलं. लहान लहान नाले भरून राहिले आणि या कमल्याला नेटवर्क आणि खावाचं सुचून राहिलं बघ गड्या. एवढ्या पाण्यामध्ये बी ते मग पाहिजा व नेटवर्क गिटवर्क मग पाहिजा. चला आता पहिले पहा बापा खोल आहे का काय आहे. नाही 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 एकदम पाय नको टाका. पहिले दगड टाका तिथं मग पहा खोल आहे का काय आहे तर. नाही खोल नाही आहे जास्त. या चला. खोल आहे का हो शांताबाई. खोल आहे काय. नाही ना खोल नाही आहे. आपल्या घुटण्यापर्यंत तर ते आपले येडीचे घुटणे आहे का नाही टाकीचे घुटणे त्याच्यापर्यंत तर पाणी आहे. या हा चला चला समोर समोर मी मागं राहतो. वा पटपट. आल्या सगळ्या. हो ये तू. आल्या सगळ्या तू ये. खडखडून वाहून राहिले नाले. हा साजरं पाणी आलं वा. हो पण आता उजाडून राहिलं थोडं थोडं. तिकडे तर भल्लाच अंधार अंधार होता. घना जंगल होता आणि तिकडे आता कम झाला जंगल इकडे. म्हणून उजाडल्यासारखं वाटून राहिलं आपल्याला. पाऊस तर थांबाचं नाव नाही घेत बापा. चला या. पाऊस थांबव नाही थांबव. आपण नाही थांबव. आपण आता आपल्या तंबू जवळ करा. चला या पटपट. हाय बापा रे पाय जा बरोबर. गोट्यावर पाय नको ठेवजा घसरते. पाण्यात पाय ठेवजा. काय हो बापा जंगलात फिरायला आलो आणि पाण्यानंच लावलं बापा. आतापर्यंत आपण तंबूकडे पोहोचून गेलो असतो पाणी नसतं राहिलं तर. हो ना विमला ताई या पाण्याच्या यानं काही सुचूनही नाही राहिलं बापा. कुणीकडे जावं ना कुणीकडे नाही तर. या हो पटपट या. चला पटपट. मागच्या मागं नको राहा. अजून नाले भरपूर पाणी येईन आता. पाणी लय वाढून राहिला धीरे धीरे. या पटपट चला. चला बापा हो चला 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 मुनी चालू. चाल ना तर बापा ये ना. मी काय फटतो हात धरून राहिली. बापरे इथं तर पूर आला हो आता. आता इथून आपल्याला निघता येत नाही बापा. बापा बापा कसं हो तिकून आलो तर एवढं पाणी नव्हतं. आणि हे रस्ताही मला वेगळाच वाटून राहिला बापा. भुललो तर नाही हो आपण. मला वाटतं भुललो आपण जंगलामध्ये. भुलभुलैया झालो. बोलवलं आपल्याला देवानं. हे काही बोलतं काय हो. भुललो गेलो नाही. तिकून येताना उघाड होती. पाणी पुरं सुकलं होतं. रातभरची उघाड मग सकाळची उघाड. आता पाणी किती वेळचं चालू आहे. किती वेळचं आपण निघालो तिथून. आता मग भरणार नाही का नाले. म्हणून तर म्हणून राहिले तुम्हाला फटाफट चाला. पण आता कसं करता आता. इथून नाही जाऊ शकत आता आपण. इंदिरा या पाण्यात उतरलं तर बस जीवाला धोका आहे. पळता इथून वापस व्हा. कसं गडे हे ठिकाण मला काही बरं नाही वाटून राहिलं गड्या. मला भेवच लागून राहिलं. आलो त्या दिवसपासून ते चिठ्ठी दिसली तेव्हापासून मला भाडं भेव लागून राहिलं बापा. हे ठिकाण कधी बरोबर नाही आहे. चिठ्ठी दिसली आज तो देव दिसला आणि रातच्या नाही मला थोडंसं. कमला तुले काय इथे मजाक सुटून राहिली काय गं तुले. मी कायले मजाक करून राहिली व. मी खांद्यावर ठेवला बापा तुया. ते पाणी समोरचं पाहले
केवढे ना गेली मी. चल चल बापा समोर चल, तू नेहमीच भेट. समोर नाही, मागं चला, पळता मागं. चला मागं, ते तिकून जाऊ. इथून थोडी जाता येते, इथून निघणं बरोबर नाही आपल्याला. खतरा आहे, इथून निघाले. चला मागून, तिकडून पळटू. अहो थांब ना गीता, तू करशील काय आफत? नाही, या या, इथून चालता येते. इथून पूल आहे, पुला चालता आहे, इथून चालता येते. चला इकडल्या काठावर येते चालता, तर चल मग. पाय जाऊ विमला ताई, एक एक जणी चला. कुठून कुठून जायला लागून राहिलं बापा. तिकडून येताना तर इथून नाही जावं लागलं हो शांताबाई आपल्याला. तिथून गेलो होतो आपण, ज्यानं आलेले पूर आहे तिथून गेलो होतो. आता ध्यान आलेले पूर आहे म्हणून आपल्याला इकडून यावं लागलं. हो गड्या, उतरा विमला ताई तिथून, एक एक दगड तिथूनच उतरा तसं. हो आरामानं उतरा बापा, तिकडे पूर आहे. झालं बाबा, पोहोचलो बाबा तंबूपर्यंत व्यवस्थित सुरक्षितपणे. मला तर वाटलं का आज बी काही ना काही होते काय बापा. हा मोठे हाल झाले बापा, आज गेलो फिरायला तर. आता पाय ना कसं मस्त खुललं. ते तरी बरं झालं, आपण आलो, कपडे गिपडे बदलले आणि मग खुलून गेलं. हे स्वयंपाक पाणी जेवण खावणं मस्त आज झालं आपलं. हो, मला तर एवढं भेव लागलं का माच मागं काही पिढा आली काय बापा, का हे जंगल मागं मा जीवच घेऊन सोडून काय असंच वाटलं बापा मले. पण नाही, काही नाही झालं, सुरक्षित पोचलो आपण घरी. आणि घरी आल्या पाऊसही बंद झाला, जेवण खावणं मस्त झाले. देव तर दिसला गंगाले, पण कनी त्या देवाची फोटो, देवाचा देव, तर दगडाचा देव आत्ताही मा चेहऱ्या समोर येऊन राहिला. काय प्रसन्न दिशे नाही, दगडाचा देव असून किती प्रसन्न दिशे. आताही चेहरा मा समोर येऊन राहिला त्याचा. त्या 7 मैत्रिणीनेच बनवला असन देव तो, असं वाटते मला. हो बनवला असन, लय जुना आहे ते, लय जुना आहे. पण एक आहे, याच्यातून आपल्याला एक शिकायला भेटलं. पण काय याच्यातून काय शिकायला भेटलं हो शांताबाई? हेच का निसर्गातच देव राहते, म्हणून आपण या निसर्गाची काळजी घेतली पाहिजे आणि ह्या निसर्गाला वाचून ठेवलं पाहिजे. दरवर्षी पावसाळ्यात काही ना काही 10 झाडं आपण लावले पाहिजे, निसर्ग वाढवला पाहिजे. हे गोष्ट बरोबर आहे शांताबाई तुझी. बरोबर आहे शांता, बरोबर आहे तुझ्या. निसर्गातच तर देव आहे. देव कायच्यात आहे? निसर्गात देव. बरोबर आहे, निसर्गाचीच पूजा केली पाहिजे आपण. आता तो दगडाचा देव आहे, निसर्गातच आहे ना. बरोबर आहे. चला मग आता त्या दगडाच्या देवाच्या नावानंच एक कॅम्पिंग गाणं म्हणून घेऊ आपण. डोंगराच्या माथ्यावर जंगलाच्या वाटेवर दिसला एक भारी दगड. अरे कसला तो भारी दगड. अरे केवढा हा मोठा अन भारी दगड. टाळ्या वाजवा सगळ्या, मग अजून मजा येईन गाण्याची. उचलायला गेलो तर कंबर मोडली, हलवायला गेलो तर ताकद संपली. नाही हलला नाही डोलला, तिथेच बसून तो जोरात हसला. अरे कसला तो भारी दगड. नाकात त्याच्या वारा आहे, माथ्यावर त्याच्या ऊन आहे. पावसात नाहुनी निघतो टणक, रात्रीच्या वेळी देतो चकाक. अरे केवढा हा मोठा अन भारी दगड. त्याच दगडावर शेकोटी पेटवू, मस्तपैकी गाऊ अन नाचू. दगड